नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 13वे त्यातील समास 7वा ह्याचं वाचन करणार आहोत, ज्याचं की शीर्षक आहे प्रत्यय विवरण. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमत दासबोध दशक 13वे समास 7वा प्रत्यय विवरण. प्रथम आत्मानात्म विवेक करावा. त्यामध्ये असे प्रत्ययास येईल की अनात्म अनेक असून आत्मा एकच आहे. अनात्म जड असल्याने आत्मा सर्व जडाला चेतना देतो. सर्व दृश्याला चेतना देणारा तो सर्वात्मा किंवा अंतरात्मा होय. येथपर्यंत सारा चंचलाचा प्रांत आहे. मग सारासार विचार करावा. त्यात सर्व चंचलाचा अर्थात प्रकृतीचा संपूर्ण निराश होईल आणि साररूप निश्चल ब्रह्म तेवढे शिल्लक उरेल. दोन्हींमध्ये विचार प्रधान आहे. विचार अर्थाचे वाहन आहे. विचाराने अर्थ निर्माण झाला की अंतरात्मा त्या अर्थाने भरून जातो. अर्थ जितका सूक्ष्म आणि विशाल तितका अंतरात्मा देखील सूक्ष्म आणि विशाल बनतो. अर्थ निसंशय असेल तर अंतरात्मा पण निसंशय बनतो. म्हणून देवाचा शोध करावा. देवाच्या विचाराने अंतरात्मा भारून टाकावा. खरा करता कोण ते विवेकाने ओळखण्यात खरे सुख आहे. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. समास 7वा दशक 13वे प्रत्यय विवरण. परमार्थात प्रत्यया वाचून सगळे व्यर्थ आहे. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. निर्मल निश्चल निराभास तयास दृष्टांत आकाश. आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस. परमात्म वस्तू निर्मळ निश्चल आणि निराभास आहे. तिला फक्त आकाशाचाच दृष्टांत देता येतो. असीम पसरलेला जो अवकाश त्यासच आकाश म्हणतात. आधी पैस मग पदार्थ प्रत्यये पाहता यथार्थ. प्रत्यये विण पाहता व्यर्थ सकळ काही. आधी मोकळी किंवा रिकामी जागा असते आणि मग त्यात पदार्थ उत्पन्न होतात. असा हा अगदी योग्य प्रत्यक्ष अनुभव येतो. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही ते खरे मानता येत नाही. जड जितके चंचल असते व सूक्ष्म तितके निश्चल असते असा साक्षात अनुभव येतो. ब्रह्म म्हणजे ते निश्चल, आत्मा म्हणजे तो चंचल. तयास दृष्टांत केवळ वायो जाणावा. ब्रह्मवस्तू निश्चल असते, अंतरात्मा चंचल असतो. हे ध्यानात येण्यास दृष्टांत हवा असेल तर वायूचा घ्यावा. आकाशात जसा वायू तसा ब्रह्मामध्ये अंतरात्मा असतो. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा. विवरता अर्थ दोहींचा भिन्न आहे. घटाकाश हा दृष्टांत ब्रह्माला देतात आणि घटातील पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाला अंतरात्म्याशी जोडतात. यावर विचार केला तर दोन्हींचा अर्थ वेगळा आहे हे समजेल. रिकाम्या घड्यामध्ये आकाश भरून असते. घड्याची काहीही हालचाल झाली तरी आतील आकाश निश्चल राहते. ब्रह्म त्या आकाशासारखे निश्चल आहे. पण समजा घड्यात पाणी भरले तर त्या पाण्याच्या उपाधीमुळे त्यामध्ये पडलेले आकाशाचे प्रतिबिंब घड्याच्या हालचालीने चंचल असे भासते. जाणीवरूप अंतरात्मा त्या प्रतिबिंबाप्रमाणे चंचल आहे. आकाश एकच आहे, ते निश्चल आहे. पाण्याच्या उपाधीने ते चंचल असे भासते. त्याचप्रमाणे ब्रह्म एकच आहे, ते निश्चल आहे. अविद्येच्या उपाधीने तेच अंतरात्मा या रूपाने चंचलपणे अनुभवास येते. भूत म्हणजे जितुके झाले, झाले तितुके निमाले. चंचल आले आणि गेले ऐसे जाणावे. जे जे झाले उत्पन्न झाले ते ते सर्व भूत होय. जे जे उत्पन्न होते ते ते नाश पावते. यावरून जे जे येते आणि जाते ते सारे चंचल होय असे ओळखावे. अविद्या जड आत्मा चंचल, जड कर्पूर आत्मा अनळ.
दोन्ही जळोन तत्काळ विझोन जाती. अविद्या जड स्वरूप आहे, अंतरात्मा चंचल आहे. अविद्या जणू काय जड कापूर आणि अग्नी जणू काय चंचल आत्मा आहे. कापूर पेटला की दोन्ही जळून तात्काळ विझून जातात. त्याचप्रमाणे अविद्या नाहीशी झाली की अंतरात्मा नाहीसा होऊन निश्चळ ब्रह्म शिल्लक उरते. ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायो चंचल जाती. परीक्षवंत परीक्षिती, खरे की खोटे. ब्रह्म व आकाश हे निश्चल वर्गातील आहेत, तर अंतरात्मा व वायू हे चंचल वर्गातील आहेत. हे खरे आहे का खोटे आहे याची परीक्षा परीक्षकच करतात. जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मानात्म विवेक. जगा वर्तविता जगन्नायक, तयास म्हणावे. जड किंवा स्थूल पदार्थ अनेक आहेत, तर सूक्ष्म आत्मा एकच आहे ही धारणा होणे याचे नाव आत्मानात्म विवेक. त्या आत्म्यालाच जगास चालवणारा जगन्नायक असे म्हणतात. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वर्ते सर्वात्मा. अवघा मिळवून चंचल आत्मा, निश्चळ नव्हे. जड सारे अनात्म समजावे, त्यास अंतरात्मा चेतना देतो. सर्व जडांमध्ये राहून त्यास चेतना देतो, म्हणून त्यास सर्वात्मा म्हणतात. पण हा सर्व मिळून चंचलात्माच होय, निश्चल आत्मा नव्हे, निश्चल ब्रह्म आहे. निश्चल ते परब्रह्म, जेथे नाही दृश्य भ्रम. विमल ब्रह्म ते निभ्रम, जैसे तैसे. ज्याच्या ठिकाणी यत्किंचित दृश्याचा भ्रम नाही, ते निश्चल परब्रह्म समजावे. विमल ब्रह्म अत्यंत भ्रमरहित असते, ते अगदी जसेच्या तसेच राहते. आत्मानात्म विवेक स्थिर होऊन अनात्म बाजूला सरते. साधक अंतरात्म्यापर्यंत पोचतो, मग सारासार विचाराने प्रकृतीचा संहार करायचा असतो. आधी आत्मानात्म विवेक थोर, मग सारा सार विचार. सारा सार विचारे संहार प्रकृतीचा. प्रथम मोठा आत्मानात्म विचार करावा, यानंतर मग सारासार विचार करावा. सारासार विचाराने प्रकृतीचा संहार घडतो. विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताच ओसरे. अंतरात्मा निर्गुणी संचरे, अध्यात्म श्रवणे. सारासार विचाराने प्रकृतीचा निराश झाला म्हणजे विवेक प्रलय साधतो. मग दृश्य विश्व असून देखील नसल्यासारखे होते. अध्यात्म श्रवणाने अंतरात्मा निर्गुण ब्रह्मस्वरूपामध्ये अंतर्धान पावतो. श्री समर्थांनी विवेकावर विलक्षण भर दिला आहे. विवेक करण्याची युक्ती जर साधली तर साधकाचे अंतरंग अध्यात्माने काठोकाठ भरून जाते. अर्थाशी तदाकार होण्याची कला ब्रह्माशी तदाकार होण्यास अतिशय उपयोगी पडते. म्हणून निस्संदेह अर्थाशी तदाकार व्हावे असा त्यांचा आग्रह आहे. चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला. उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. सूक्ष्माकडे नेणारा म्हणजेच वर चढणारा अर्थ आत उदय पावला तर अंतरात्मा सूक्ष्माकडे जातो, स्वतः सूक्ष्म बनतो. सूक्ष्माकडे न जाता स्थूलाकडे ओढणारा अर्थ आत प्रकट झाला तर अंतरात्मा स्थूलाकडे खाली येतो, स्वतः अधिकाधिक स्थूल बनतो. मग तो जगातील जड वस्तूंना चिकटतो. अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो. अनुमाने संदेही पडतो काही एक. अंतरात्म्याचा असा गुण आहे की तो अर्थासारखे रूप घेतो. अर्थ जिकडे नेईल तिकडे तो जातो. कल्पना करीत गेले तर कोणत्या तरी संशयाने घेरला जातो. निस्संदेह अर्थ चालिला तरी आत्मा निस्संदेहची झाला. अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी. आतमधील अर्थ अगदी संशयरहित असेल तर अंतरात्मा देखील अत्यंत निसंशय बनतो. अर्थ अनिश्चित असेल तर अंतरात्मा पण तसाच अनिश्चित स्वरूपाचा बनतो. अंतरात्मा निरनिराळ्या प्रकारच्या अर्थांशी कसा कसा तदाकार होतो त्याचे वर्णन श्री समर्थ आता ह्या ओवीमध्ये करतात. नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूपची झाले.
चाटपणे होऊन गेले चाटची अवघे. शृंगार, करुण, भयानक वगैरे नवरसांचे वर्णन चालू असेल तर श्रोत्यांचा अंतरात्मा त्या रसांशी तद्रूप होतो. चावटपणा चालू असेल तर तो चावटपणाशी तद्रूप होतो. जैसा जैसा घडे संग तैसे गुह्यराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग पाहो न धरावा. सरड्याचा गुण असा की ज्या रंगाशी त्याची संगती होते तो रंग त्याच्यावर चढतो. माणसाच्या अंतरात्म्याचे असेच आहे. म्हणून माणसाने उत्तम मार्ग शोधावा आणि त्या मार्गाने जावे. उत्तम अन्ने बोलत गेले तरी मन अन्नाकारची झाले, लावण्य वनितेचे वर्णिले तरी मन तेथेची बैसे. उत्तम अन्नाविषयी बोलणे निघाले तर मन त्या अन्नाशी तद्रूप बनते. एखाद्या स्त्रीचे सौंदर्य वर्णन केले तर मन त्याच्याशी तदाकार होते. पदार्थ वर्णन अघवे किती म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होये की नव्हे. अशा रीतीने ज्या पदार्थाचे वर्णन करावे त्या पदार्थाशी मन एकाकार होऊन जाते. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. वर्ण्य वस्तूशी मन तदाकार होते का नाही हे ज्याने त्याने आपल्या अंतरीच्या अनुभवावरून ओळखावे. जे जे देखिले आणि ऐकिले ते अंतरी सदृढ बैसले, हित अनहित परीक्षिले परीक्षवंती. माणूस डोळ्यांनी जे जे पाहतो आणि कानांनी जे जे ऐकतो ते त्याच्या अंतर्यामी घट्टपणे जाऊन बसते. त्यापैकी आपल्या हिताचे कोणते व अनहिताचे कोणते याची परीक्षा परीक्षक करतात. आपल्या अंतर्यामी देवाकडे नेणारा अर्थच भरून राहील असा विवेक चतुर माणसाने करावा. वाटेल ते करावे व देवाचा शोध घेऊन आनंदमय बनावे. या कारण सर्व सांडावे एक देवास धुंडावे, तरीच वर्म पडे ठावे काही एक. म्हणून इतर सर्व काही सोडून द्यावे आणि एका देवाचा शोध घ्यावा. असे केले तरच जीवनाचे रहस्य काही प्रमाणात उलगडेल. नाना सुखे देवे केली लोके तयास चुकली, ऐसी चुकताच गेली जन्मवरी. देवाने अनेक प्रकारची उत्तम सुखे निर्माण केली आहेत, पण अज्ञानामुळे लोकांना ती प्राप्त होत नाहीत. मार्ग चुकल्यामुळे जन्मभर ती सुखे त्यांना मिळत नाहीत. सर्व सांडून शोधा मजला ऐसे देवची बोलिला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. इतर सारे सोडून माझा शोध करा असे भगवंतच बोलून गेला आहे, पण लोक भगवंताच्या शब्दाला मानित नाहीत. म्हणून नाना दुःखे भोगिती सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती परी ते कैचे. याचा परिणाम असा होतो की लोकांना नाना प्रकारची दुःखे भोगावी लागतात. त्यांना सर्व काळ कष्टात काढावा लागतो. मनात सुख प्राप्त व्हावे अशी इच्छा असते, परंतु ती सफल होत नाही. उदंड सुख जया लागले वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. वास्तविक माणसापाशी केवढा मोठा सुखाचा साठा आहे, पण वेडा आपल्या अज्ञानाने त्या सुखास आचवतो. मला सुख हवे असा ध्यास त्याला असतो, पण जन्मभर दुःख भोगीतच तो मरून जातो. शहाण्याने ऐसे न करावे सुख होये तेची करावे, देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते. तरी शहाण्या माणसाने असे न करावे. या जन्मात भगवंताचे सुख आपल्याला मिळेल असे त्याने वागावे. देवाचा शोध करण्यामध्ये ब्रह्मांड पालथे घालावे. ब्रह्मांडाच्या पलीकडे जावे. मुख्य देवची ठाई पडिला मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाती. मुख्य देव हस्तगत झाल्यानंतर मग कशालाच काही कमी पडत नाही. लोक वेडेपणा करतात, विवेकाला सोडून देतात, अविवेकाने वागतात. विवेकाचे फळते सुख अविवेकाचे फळते दुःख, यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. विवेकाने वागण्याचे फळ सुख तर अविवेकाने वागण्याचे फळ दुःख होय. यापैकी मनाला जे पटेल ते माणसाने करावे, अगदी अवश्य करावे. कर्तयासी ओळखावे यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. खरा जो करता आहे त्याला ओळखणे याचे नाव विवेक. ज्याने हा विवेक टाकून दिला तो अतिशय दुःखी होतो. आता असो हे बोलणे कर्त्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुको नये. आता हे बोलणे बस झाले.
खऱ्या कर्त्याला ओळखणे यामध्ये आपले हित किंवा कल्याण आहे. शहाण्या माणसाने ते हित साधण्यास चुकू नये. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यये विवरण नाम समास 7वा. चला तर मग श्रोते हो, येथे आपले दशक 13व्या मधील समास 7व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम हरिओम हरिओम.